नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही निघालो आहे जळगावला, कारण जळगाव येथे आहे आज मराठी चित्रपटाचं शूटिंग आणि आम्हाला परत एकदा मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलो आहे आता पाचोऱ्याहून टाकलं आहे पेट्रोल. आता निघालो आहे मी जळगावच्या दिशेने. मित्रांनो, आता सकाळची वेळ आहे, 9 वाजले आहे. आम्ही निघतो आहे जोरात. थंडी पण खूप वाजत आहे. तर चला मित्रांनो, जळगाव. आणि आता आपण आलो आहे कृष्णाई सागर डॅमजवळ. जिकडे तिकडे पाणीच पाणी. आपण जात आहोत आता या ब्रिजवरती. आणि या वर्षी अति पावसामुळे डॅम तुडुंब भरलेला आहे. गावाचं नशीब अजून आहे बांधून ठेवलं. रस्ता नाही पण स्वप्न मोठी आपा पप्पांच्या गप्पांत सापडली. आहे मनमोहक सुंदर. आणि आता आपल्या थोड्याच अंतरावर दिसणार आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी आईचे मंदिर नांद्रा इथे. तर आपण आता मंदिराजवळ आलो आहे. जय तुळजाभवानी. तुळजाभवानी मातेचं दोनच दर्शन. जय अंबे. अतिशय सुंदर असा सुंदर असा रस्ता. सकाळची वेळ. आणि आता आपण जात आहे अतिशय सुंदर जागे. जळगाव शहर आणि शहराच्या आजूबाजूला अतिशय सुंदर असा
बाजीराव देवकर मल्टी वैद्यकीय आयुष्य आणि आपलं जळगाव शहर आणि जळगाव शहर आणि हे आहे जळगावमधले इच्छादेवी बस स्टॉप. आता आम्ही निघालो आहे अजिंठा चौकडीकडे. ट्रॉफिक फार आहे. ते ट्रॉफिकमधून निघत आम्ही होत आहे आता भुसावळ हायवेकडे. आणि आता आम्ही पोहोचलो आहे अजिंठा चौकडे. अजिंठा लेणीकडे जाणारा मार्ग. आणि आम्हाला इथून निघायचं आहे भुसावळ महामार्गावरती, कारण आम्हाला जाणं आहे नशिराबाद येथे. आणि आता आम्ही आलो आहे या महामार्गावर. आणि आम्ही पोहोचायच्या अगोदर सुरू झालं होतं. डॉक्टर सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी कॅमेऱ्याचं सुद्धा पूजन करूया. काजळी ह्या चित्रपटाचा शूटिंग मुहूर्त. आम्ही दुष्यंत कुमार म्हणतात की तेरे सिने में नहीं तुम्ही. आणि आम्ही हे सगळं बघून भारावून आम्ही बघतच त्यावेळेस त्यांच्या पालकांकडून आम्हाला दिसले नंतर अभिनेते अनिल नगरकर भारावूनच गेलो. आणि या चित्रपटाचे निर्माते आहे श्यामकांत चौधरी, DOP योगेश ठाकूर. आणि या चित्रपटात दिग्गज अभिनेते आहे अनिल नगरकर, कमलाकर सातपुते, मुकेश जाधव, तेजल शिंदे, निवृत्ती इंगळे आणि मी प्रकाश काकडे आणि माझे सहकारी अंकुश कोलते पण यामध्ये आहे. आणि मग सुरू झाला फर्स्ट सीन अभिनेते अनिल नगरकर यांचा. तर मित्रांनो, तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.